नमस्कार, मी वैशाली कवडे सोनवणे. सामसंजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत टेस्ट ट्यूब बेबी एक वरदान या विषयावर आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर सर. आपण सरांचे स्वागत करूया. डॉक्टर, या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे व नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहेत. डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून IVF या विषयात उच्च शिक्षण मिळवलं व तेथे जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत सरांनी देखील काम केलेलं आहे. उत्तम सक्सेस, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास ART लॅबोरेटरीज, एथिकल प्रॅक्टिसेस याच्या जोरावर प्रोजेनेसिसने कमी वेळेत भरपूर रुग्णांना मातृत्व व पितृत्वाचं सुख मिळवून दिलंय. वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे एक वरदानच म्हणावं लागेल. कारणच तसं आहे, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं. आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशातच नव्हे तर विदेशात देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय. डॉक्टर, या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर जसा आपला आजचा टॉपिक आहे टेस्ट ट्यूब बेबी हे एक वरदान आहे, तर माझा असा प्रश्न आहे की टेस्ट ट्यूब बेबी हे म्हणजे नक्की काय आहे आणि याची गरज जी आहे ती कोणाला पडते? नक्की हा फार महत्त्वाचा आणि एक बेसिक क्वेश्चन आहे. तर जेव्हा आपण बघतो तर टेस्ट ट्यूब बेबी ही फार नवीन उपचार पद्धती नाहीये, ही बऱ्यापैकी जुनी उपचार पद्धती आहे. ऑलमोस्ट एक 40-45 वर्ष आता झालेले आहे टेस्ट ट्यूब बेबी ला सुरुवात होऊन. पण बऱ्याच लोकांना याच्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज असतात. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे टेस्ट ट्यूब बेबी काय आहे आणि नक्की कोणत्या कपल्सला याचा फायदा होऊ शकतो. तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नॉर्मल जेव्हा एखाद्या कपलला अपत्य होत नसतं नॅचरली किंवा IUI मध्ये, तर आपण टेस्ट ट्यूब बेबीचा सपोर्ट घेतो. सो या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये नॉर्मली काय केलं जातं, जी लेडीज असते त्यांना इंजेक्शन देऊन त्यांचे स्त्रीबीजे वाढवले जातात. मॅच्युअर झाल्यानंतर ते जे स्त्रीबीजे आहे ते शरीराच्या बाहेर काढले जातात. तेव्हा मिस्टरांचे शुक्राणू त्याचा गर्भ तयार केला जातो आणि तो गर्भ आपण एक लॅबोरेटरीमध्ये 3 ते 5 दिवस वाढवतो आणि तो गर्भ आपण गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. याला आपण नॉर्मल शब्दामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF इन विट्रो फर्टिलायझेशन आपण असं म्हणतो. सो नक्की याचा उपयोग कोणासाठी होऊ शकतो, तर याचे उपयोग अतिशय चांगले आहे. जेव्हा आपण आधी बघतो तर बरेचसे कपल्सला अपत्य होत नव्हतं. पण आता कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तर टेस्ट ट्यूब बेबी किंवा त्याच्यामधल्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहे याच्याद्वारे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट घेता येतात. तर एखाद्या लेडीजच्या दोघं गर्भनलिका बंद असतील आणि त्या लॅप्रोस्कोपीद्वारे पण ओपन झाल्या नसतील तर टेस्ट ट्यूब बेबीद्वारे अशा कपल्सला रिझल्ट चांगले मिळू शकतात. तसंच आपण बघितलं पुरुषांमध्ये बघितलं तर शुक्राणूमध्ये मेजर प्रॉब्लेम असतील, त्याचा शुक्राणूचा काउंट कमी असेल किंवा त्याची हालचाल कमी असेल, त्याच्या मॉर्फोलॉजीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा फंक्शनल कॅपॅसिटी कमी असेल त्याची, किंवा DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स असेल, तरीही शुक्राणू कितीही कमी असेल किंवा शुक्राणू नसतील तरी टेस्ट ट्यूब बेबीद्वारे आपण गर्भ तयार करून आपण ते अपत्य त्यांना देऊ शकतो. किंवा काही लेडीज मध्ये प्रॉब्लेम असतील, जसं मी सांगितलं अंडाशयाचे प्रॉब्लेम्स असतील, जे आपोआप वाढत नसतील, पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये इंजेक्शन देऊनही वाढत नसतील, तर अशा कंडिशन मध्ये IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी मध्ये रिझल्ट चांगले मिळू शकतात. अंडाशयाची कॅपॅसिटी अतिशय कमी असेल आणि त्याच्यामुळे अपत्य प्राप्ती होत नसेल तर टेस्ट ट्यूब बेबी हे चांगले वरदान ठरलेली उपचार पद्धती आहे. त्याच्यानुसार जर बघितलं तर पाळी बंद झाल्यानंतरही टेस्ट ट्यूब बेबीद्वारे आपण अपत्य प्राप्ती घेऊ शकतो, किंवा काही लेडीजला गर्भाशय नसेल तर त्याच्यामध्येही सरोगसी ऑप्शनद्वारे आपण टेस्ट ट्यूब बेबी मधल्या याच्याद्वारे आपण त्यांना अपत्य प्राप्तीचं सुख देऊ शकतो. तर हे बरेचसे वेगवेगळे इंडिकेशन्स आहे ज्यामध्ये आपण जर टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF केलं तर याच्यात आपण ज्या लोकांना अपत्य प्राप्ती नाही, कपल्सला अपत्य नाहीये, त्यांच्यासाठी आपण अतिशय चांगले रिझल्ट या उपचार पद्धतीद्वारे देऊ शकतो आपण. तर नक्कीच टेस्ट ट्यूब बेबीमध्ये नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान हे वरदान स्वरूपात आलेले आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्की. आता आपण जेव्हा बघतो वैशाली, प्रत्येक जी गोष्ट असते याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही मॅटर करते. टेक्नॉलॉजी जेवढे ऍडव्हान्स येते तेवढे त्या गोष्टीचा रिझल्ट वाढतो, त्याच्यामध्ये जे सक्सेस रेट हा फार जास्त असतो. तसाच टेस्ट ट्यूब बेबीचा ओरिजिनल सक्सेस रेट बघितला तो हार्डली एक 20 ते 25% पर्यंत होता. पण आता ज्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहे याच्याद्वारे तो सक्सेस रेट आता ऑलमोस्ट 70-75% पर्यंत गेलेला आहे. सो आता ह्या आधुनिक उपचार पद्धती काय आहेत आपण असं बघितलं. सो याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट बघितलं तर समजा लेडीज मध्ये वारंवार इम्प्लांटेशन फेल होत असेल, गर्भ रुजत नसेल, तर त्याच्यामध्ये आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरी करू शकतो, PRP इंजेक्शन्स आपण देऊ शकतो, PBMC आपण इंजेक्शन्स आपण त्यांना देऊ शकतो,
किंवा आपण एंडोस्कोपिक जे आहे लॅप्रोस्कोपीद्वारे आपण लॅटरल मेट्रोप्लास्टी करू शकतो. गर्भनलिका बंद असेल तर आपण डिलिंकिंग करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर गर्भ रुजत नसेल तर त्याला आपण लेझर असिस्टेड हॅचिंग करू शकतो. तर लेझरद्वारे बाहेरचं आवरण आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर जर विचार केला तर ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर झालं, सिक्वेन्शियल ट्रान्सफर झालं, म्हणजे गर्भ आपण 5व्या दिवसापर्यंत घेऊन तो ट्रान्सफर केला त्याच्यात रिझल्ट चांगला मिळू शकतो. त्याच्यानंतर क्रायो प्रिझर्वेशन ही टेक्नॉलॉजी, विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी नवीन आहे, ज्याच्यामध्ये आपण जे स्त्रीबीज आहे, गर्भ आहे किंवा शुक्राणू आहे ते -196 डिग्री टेम्परेचरला आपण गोठवून त्याच्यापासून गर्भ जो आहे नॅचरल सायकलमध्ये जर ट्रान्सफर केला त्याच्यातही आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट बघायला मिळतात. तसंच बघितलं तर डोनर्स प्रोग्राम मध्ये घेतलं तर ज्याला स्त्रीबीज दान म्हणतो, जर समजा लेडीजच्या अंडाशयाने काम करणं बंद केलं असेल तर आपण बँकेतून स्त्रीबीज घेऊन आपण गर्भ तयार करून टेस्ट ट्यूबद्वारे आपण अपत्य प्राप्ती देऊ शकतो किंवा गर्भधान म्हणतो. सो ह्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहे. सो तसंच लॅब मध्ये बघितलं तर क्लास 1000 लॅब झालं, त्याच्यानंतर इन्क्युबेटर झालं, सो जी इक्सी झालं, इम्सी पिक्सी झालं. सो याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो सो मेल इन्फर्टिलिटी असेल तर आधी मेल इन्फर्टिलिटीला पण लिमिटेशन्स होते, पण आता ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत इक्सी, इम्सी किंवा पिक्सी, या टेक्नॉलॉजीद्वारे कितीही शुक्राणू कमी असतील किंवा शुक्राणू नसतील तर आपण अंडकोशातून शुक्राणू काढूनही त्याच्यापासून आपण गर्भ तयार करू शकतो. तर तसंच बघितलं तर वारंवार आयव्हीएफ फेल होत असेल तर ज्याला आपण पीजीटीए म्हणतो, प्रीजेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अॅन्युप्लॉइडिक एम्ब्रिओ. सो ही जी टेक्नॉलॉजी याच्याद्वारे आपण युप्लॉइड एम्ब्रिओ सिलेक्ट करून तो जर ट्रान्सफर केला तर त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले मिळू शकतात. तर ह्या नंबर ऑफ वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत आयव्हीएफ किंवा टेस्ट बेबी याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला आज बघतो का याचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय चांगल्या लेवलला आपण गेलेले आहेत. नक्कीच डॉक्टर, चर्चा अशीच पुढे सुरू ठेवायची आहे, मात्र त्याआधी आपल्याकडे काही जोडप्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. पाहूयात त्यापैकीच हे एक मनोगत. मी सुनीता अंकुश चव्हाण. हे माझे मिस्टर अंकुश चव्हाण. आम्ही औरंगाबादवरून आलो आहे. माझं वय 29 आहे आणि मिस्टरांचं वय 38 आहे आणि आमच्या लग्नाला 14 वर्ष झाली आहे. नरहरी माळगावकर सरांना आम्ही औरंगाबादच्या शिबिरमध्ये भेटलो. माळगावकर सरांनी आणि सोनाली मॅडमनी दोघांनी आमची ट्रीटमेंट खूप छान प्रकारे केली. ते फर्स्ट सायकलमध्येच आम्हाला रिझल्ट आला आहे. बाकी आमची पण बाहेर ट्रीटमेंट झालेली आहे. आम्ही खूप ठिकाणी माझे एक इक्सी ट्रीटमेंट फेल गेली आहे आणि 6 IUI ट्रीटमेंट पण फेल गेलेले आहे. खूप पैसा खर्च करूनही म्हणजे तो खूप व्यर्थ गेला आहे आणि वेळ पण गेला त्याच्यामध्ये माझा. त्याच्यामुळे आणि स्ट्रेस पण खूप आलेला होता आम्हाला. लोकांचे खूप बोलणे पण ऐकलेले आहेत आणि त्यामुळे आता खूप समाधानी आहो. हेच म्हणणार की जास्तीत जास्त दवाखान्यात फिरून फायदा नसतो. जेवढं जास्त दवाखान्यात फिरलं ना तर तेवढं असं नर्वसही होतो माणसाला की नको आता असं वाटतं. पण असं काही असेल ना तर मी तर सगळ्या लोकांना हे सांगेल की सुरुवातची तुम्ही इथून सुरुवात करायची. इथून कधी माणूस असं रिकामे हात जाऊ शकत नाही असं मला वाटू लागलं आहे. खूप बोलकी अशी ही प्रतिक्रिया होती. आणि डॉक्टर, आत्ताच एक प्रोग्राममध्ये कॉल आलेला आहे. पुण्याहून तेजश्री काळे आहेत. तेजश्री काळे, विचारा प्रश्न. सर, मी पुण्याहून तेजश्री बोलते. बोला बोला. हॅलो. बोला, आवाज येतोय तुमचा. माझं 2018 मध्ये लग्न झाल्यानंतर माझी पाळीच व्यवस्थित येत नाहीये आणि डॉक्टरांनी काही तपासणी केल्या, त्याच्यामध्ये ब्लड टेस्टचा रिपोर्ट 1.2 आहे. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय करावं लागेल? डॉक्टर, काय सांगाल याच्यावर? जसं आपण आता बघतो आहे मिसेस काळे त्यांचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये त्यांना पिरियड्स इरेग्युलर आहे. तर पिरियड्स इरेग्युलर असण्याचे महत्वाचे 2 कारण असतात. एक तर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल, अंडाशयामध्ये जास्तचे स्त्रीबीज असेल त्याच्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होतो. आणि सेकंड गोष्ट असते अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असेल तरी पिरियड इरेग्युलर होतो. पण जेव्हा आपण बघतोय तर वयानुसारचं महत्वाची गोष्ट बघितली तर आधी रेग्युलर होता, आता इरेग्युलर झालेला आहे. तर त्याचं महत्वाचं कारण म्हटलं तर अंडाशयाची कॅपॅसिटी कमी झाली असावी. सो जसं त्यांनी एक सांगितलं एक ब्लड टेस्ट, त्या ब्लड टेस्टला प्रोबॅबली आपण AMH ची ब्लड टेस्ट असू शकते, ती त्याला अँटीम्युलर हॉर्मोन आपण असं म्हणतो. सो अशा कंडिशनमध्ये सगळ्यात महत्वाचं आपण अंडाशयाची कॅपॅसिटी बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी एक ब्लड टेस्ट असते, दुसरा अँट्रल फॉलिक्युलर काउंट असतो. तर कॅपॅसिटी ही अतिशय कमी असेल समजा तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला थोडं फास्ट ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, कारण वयानुसार ती कॅपॅसिटी अजून जास्त कमी होते. सो अशामध्ये आपण सगळ्यात पहिले सगळं डिटेल इव्हॅल्युएशन करून बघणं गरजेचं आहे. बाकीचे काही फॅक्टर्स आहे का ते बघणं गरजेचं आहे. आणि जर बाकीचे फॅक्टर्स नॉर्मल असतील तर पहिला ऑप्शन मी त्यांना सजेस्ट करेल लॅप्रोस्कोपी करून सुपर ओव्ह्युलेशन विथ IUI करायला पाहिजे. जर त्याच्यामध्ये रिझल्ट नाही मिळाला तर दुसरा उपचार आहे त्यांना IVF. पण IVF मध्ये पण अशा कपल्स मध्ये आपल्याला काही वेगळ्या टेक्नॉलॉजीज लागतात, ज्याला आपण अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल किंवा फेरर प्रोटोकॉल्स म्हणतो.
जे स्त्रीबीज तयार होतात ते आपण काढून ते गोठून गर्भ बनवून गोठून ठेवले जातात आणि मल्टिपल वेळा स्टिम्युलेशन करून तेव्हा 3 ते 4 चांगले गर्भ तयार होतात. ते आपण नॅचरल किंवा मॉडिफाईड नॅचरल सायकलमध्ये IVF जर केलं तर त्या कंडिशनमध्ये अंडाशयाची कॅपॅसिटी जरी कमी असेल तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट बघायला मिळतात. पर्टिक्युलर अशा कपल्समध्ये आपण ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर किंवा लेझर असिस्टेड हॅचिंग करणं फार गरजेचं असतं, कारण यांचं बाहेरचं आवरण जे गर्भाचं असतं ते थिक असतं. सो ह्या पद्धतीने याचा योग्य उपचार घेतला तर नक्की मी सांगेल त्यांनाही चांगला रिझल्ट हा आपण देऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, अजून एक कॉल आपल्याशी जोडला गेलेला आहे. आशिष मानकर आहेत कळव्याहून. विचारा आशिष, काय प्रश्न आहे? नमस्कार सर. सर माझा प्रश्न असा आहे की माझा रिपोर्ट नील आहे आणि डॉक्टरांनी बायोप्सी करायला सांगितली आहे. मग आता कशा पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागेल? सर काय सांगाल याच्यावर? जेव्हा वैशालीचे आपण बघतो तो हा टिपिकल मेल इन्फर्टिलिटी आपण म्हणतो. तर रिपोर्ट नील असणं म्हणजे शुक्राणू नाही आहे. बरोबर. तर शुक्राणू नसण्याचे महत्वाचे कारण असतात एक तर प्री टेस्टिक्युलर, टेस्टिक्युलर किंवा पोस्ट टेस्टिक्युलर अझोस्पर्मिया. सो अशा कंडिशनमध्ये पहिले जर ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर प्रोबॅबली हा ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया असतो. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मियामध्ये रिझल्ट अतिशय चांगले आपण देऊ शकतो. तर मी त्यांना सांगेल टेस्टिक्युलर बायोप्सी पेक्षा तुम्ही आपण जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याला स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक्स आपण म्हणतो, त्याच्यामध्ये टीसा झालं, पिसा झालं, मायक्रो टीसे झाले. सो या टेक्नॉलॉजी आपण जर मधून स्पर्म काढून जे लेडीज आहे त्यांची स्त्रीबीज काढून त्याच्यापासून आपण गर्भ तयार करून तो गर्भ आपण गर्भाशयात ट्रान्सफर करू शकतो. तर स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक विथ आपण ICSI किंवा पिक्सी ह्या टेक्नॉलॉजीचा जर आपण उपयोग घेतला तर शुक्राणू नसतील आणि आपल्याला मधून शुक्राणू मिळाले तर त्याच्यापासून गर्भ तयार करून आपण नक्की त्यांना अपत्य प्राप्तीचं सुख हे देऊ शकतो. यानंतर आपण एका जोडप्याची प्रतिक्रिया पाहणार आहोत ज्यांनी प्रोजेनिसिसमध्ये उपचार घेतलेले आहेत. पाहूया काय ते. मी निवृत्ती एकनाथ तुरकने बोलतोय. मी तसा शिर्डीपासून 5 किलोमीटर पिंपवाडी इथे राहणारा. मग मी इथं ट्रीटमेंट स्टार्ट केली. आता मला एक 8 महिने ट्रीटमेंट स्टार्ट करून झाले आणि मला आता रिझल्ट मिळून 1 ते 1.5 महिना झालेला आहे. एकदम मी तसं श्रीरामपूर असेल, राहता असेल, शिर्डी असेल, म्हणजे गेली 15 वर्षापासून मी भरपूर ठिकाणी भरपूर प्रयत्न केले, परंतु म्हणजे इथल्यासारखी ट्रीटमेंट, सरांची बोलण्याची पद्धत, समजून सांगण्याची पद्धत ही कुठंच पाहायला मिळाली नाही. इथला स्टाफ, व्यवस्था, साफसफाई, म्हणजे सिस्टर असेल, नर्स असेल, कोणी असो, ते एकदम म्हणजे अशी आपले एक फॅमिली मेंबर या हिशोबाने आपल्याला ते मानतात. त्या पद्धतीने आपल्याला ते सजेस्ट करतात, सगळं सांगतात. म्हणजे अशा पद्धतीनं एकदम सुंदर, खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे ज्याला कोणाला रिझल्ट नसेल तर मी सांगेन का इथं देव आहे. चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय टेस्ट ट्यूब बेबी एक वरदान या विषयावर आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर नरहरी मळगावकर. डॉक्टर, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर आपल्याकडे काही जोडप्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे, त्यापैकीच एक मनोगत आपण पाहूयात. माझं नाव ज्ञानेश्वर कांबळे आणि माझ्या मिसेसचं नाव तेजश्री कांबळे. आम्ही व्यवसाय करता राजस्थानला असतो आणि आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले आता. आम्ही 2-3 वर्ष आधी राजस्थानला ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर साम संजीवनी यावर सरांचा म्हणजे मळगावकर यांचा कार्यक्रम आम्ही बघत होतो. त्यातून आम्हाला असं लक्षात आलं की इथं काही वेळ वाया घालवण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट नाशिकला आलो. इथं कोण आपलं नातेवाईक नसल्यामुळे तरी पण आम्ही इथं आलो आणि तिथून पुन्हा आम्ही ट्रीटमेंट चालू ठेवली आणि त्यामध्ये आम्हाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता आम्ही अत्यंत खुश आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले पण काही यश भेटलं नाही. पण सरांकडे आलो, लास्ट होप होता. खूप असं डिप्रेशन आलं होतं, पण सरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आली आणि आता खूप छान वाटतंय की पॉझिटिव्ह रिझल्ट भेटलाय. आणि एकदा तरी या हॉस्पिटलला दुसरीकडे वेळ घालवण्यापेक्षा इथे एकदा तरी भेट देऊन जावी. खरं तर आई होणं हे जगातील खूप मोठं सुखच म्हणावं लागेल. आणि या संदर्भातच माझा पुढचा प्रश्न आहे. प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर हे पुणे, ठाणे, नाशिक या माध्यमातून वरदान ठरलेल्या टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट
पद्धतीने अनेक जोडप्यांच्या आयुष्यात तुम्ही नवीन आशेचा किरण हा दाखवलेला आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्की आपण जेव्हा बघतो तो एक कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याच्या मागे एक पॅशन असणं फार महत्वाचं असतं. तर जेव्हा आम्ही सिंगापूर आल्यानंतर एक होतं बुवा आपल्या इथे येऊन काहीतरी आपण एक मोठ्या गोष्टी करायला पाहिजे आणि जे करून मॅक्सिमम कपल्सला त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे. तर प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आम्ही हे नाशिकला पहिलं आम्ही सुरू केलं, त्याच्यानंतर ठाणे आणि पुणे असं आपण सेंटर सुरू केलं. सो त्याच्या मागचं एक महत्वाची कन्सेप्ट होती बुवा हे ऍडव्हान्स IVF सेंटर पाहिजे, म्हणजे जगात ज्या काही टेक्नॉलॉजी आहे त्या आपण इथं आणल्या गेल्या पाहिजे आणि त्याचा बेनिफिट ह्या आपल्या लोकांसाठी, ह्या ज्या कपल्स आहेत जे ज्यांना अपत्य प्रपोजसाठी जे प्रयत्न करत आहेत अशा कपल्ससाठी तो फायदा व्हायला पाहिजे. तर आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये ह्या सर्व गोष्टी आपण इथे आणल्या आहेत. सो आपल्याकडे जे आहे ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्या लॅब्स आहे आपल्या मॉड्युलर लॅब्स आहे, त्याच्यामध्ये जी पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी नवीन नवीन येते ती आपण अपडेट करत असतो. जो आपल्याकडे स्टाफ आहे, जे आपल्याकडे डॉक्टर्स आहे ते पूर्ण ट्रेन डॉक्टर्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं जी ट्रान्सपरन्सी आहे, जे कपल आल्यानंतर त्याला आपण पूर्ण पद्धतीने पहिले इव्हॅल्युएट करतो, नक्की कारण शोधतो काय फेल्युअर जातंय, का रिझल्ट मिळत नाहीये आणि योग्य निदानावर आल्यानंतर आपण त्यांना ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी समजून सांगतो काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानुसार आपण योग्य ट्रीटमेंट दिली, योग्य ऍडव्हान्स उपचार पद्धती वापरली. त्याच्यामुळे आपल्याला देशातूनच नाही विदेशातून आपल्याकडे दुरून दुरून पेशंट येतात आणि त्यांना आपण एक पॉझिटिव्ह आणि चांगला रिझल्ट देऊन आपण त्यांना आपल्या प्रोजेनेसिस सेंटर मधून आपण त्यांना परत पाठवतो. सो हे सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट असते आणि कुठेतरी पॅशन असल्यामुळे आपण ती फार चांगल्या पद्धतीने कुठेतरी तो डिलिव्हर करतो आणि त्याचंच कारण आहे फार कमी वेळात आपल्याला फार चांगल्या पद्धतीने आपण रिझल्ट आणि आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. नक्कीच खूप चांगला असा रिस्पॉन्स आहे आणि अशी प्रतिक्रियासुद्धा लोकांची आपण पाहिलेली आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. मात्र त्याआधी एक कॉल आलेला आहे. डॉक्टर पूजा दातार आहे बोरोलीवरून. विचारा पूजा, काय प्रश्न आहे तुमचा? तर माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. 2 वेळा IUI केली. दुसऱ्या सायकलला प्रेग्नन्सी राहिली, फक्त एकच आहे. तर गावी ट्यूब काढली नाहीये. तर IVF ची गरज लागेल का? डॉक्टर काय सांगाल? नक्की आता पूजाजींचा जो क्वेश्चन आहे सो त्याच्यामध्ये त्यांना प्रेग्नेन्सी राहिली पण त्यांची एक्टोपिक प्रेग्नेन्सी जे गर्भनलिकेमध्ये प्रेग्नेन्सी राहिली आणि त्यामुळे ती जी नळी आहे ती काढली गेलेली आहे आता. तर अशा कंडिशनमध्ये मी पूजाजींना जर सांगेल ना, सगळ्यात महत्वाचे आपण बाकीचे पॅरामीटर्स व्यवस्थित आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी जी नळी आहे ती हेल्दी आहे का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर पहिला ऑप्शन मी त्यांना सजेस्ट करेल लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये जर ट्यूब चांगली असेल तर आपण IUI उपचार पद्धती करू शकतो. पण बऱ्याच वेळा आपण बघतो का एक्टोपिक नंतर ती ट्यूब डॅमेज झाल्याचे चान्सेस हे फार जास्त असतात आणि दुसऱ्या साईडला एक्टोपिक राहण्याचे चान्सेस हे अतिशय जास्त असतात. तर अशा कंडिशनमध्ये मी त्यांना सांगेल टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF उपचार पद्धतीने जर गेलं तर मग त्या कंडिशनमध्ये एक्टोपिकचे चान्सेस हे ऑलमोस्ट नील असतात आणि प्रेग्नेन्सीचे चान्सेस अतिशय चांगले असतील. कारण त्याच्यामध्ये महत्वाचं त्यांचं जे कारण आहे प्रेग्नेन्सी न राहण्याचं हे ट्युबल फॅक्टर आहे, गर्भनलिकेमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून प्रेग्नेन्सी राहत नाहीये. तर मी त्यांना सांगेल की आपण पहिले इव्हॅल्युएशन करून घ्यावं, नक्की प्रॉब्लेम काय आहे त्याच्यानुसार हे जे 2 ऑप्शन आहे, एक तर IUI करणं आफ्टर लॅप्रोस्कोपी किंवा डायरेक्टली टेस्ट ट्यूब बेबीला जाणं. सो या दोघांपैकी एका ऑप्शनने योग्य पद्धतीने गेलं तर आपल्याला नक्की आपण म्हणू शकतो त्यांना तुम्हाला रिझल्ट हा नक्की चांगला मिळू शकतो आणि IVF द्वारे एक्टोपीचे चान्सेसही तुम्हाला अतिशय कमी असतील. नक्कीच डॉक्टर, माझा पुढचा असा प्रश्न आहे की टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंटच्या यशात IVF सेंटरचे किती योगदान आहे? नक्की आपण वैशाली जेव्हा बघतो आपण जसं मी सांगितलं IVF सेंटर आणि IVF चे रिझल्ट हे फार मॅटर करतात. कारण आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो का IVF होतं पण ते फेल्युअर होताना आपल्याला दिसतं. तर त्याचे काही महत्वाचे कारण असतात. तर पहिली गोष्ट प्रॉपर इव्हॅल्युएशन केलं जात नाही. हजबंड वाईफ मध्ये नक्की प्रॉब्लेम काय ते शोधून काढले जात नाही. ते काढल्यानंतर नसल्यामुळे आपल्याला योग्य निदान होत नाही, त्याच्यामुळे योग्य ट्रीटमेंट दिली जात नाही. दुसरं महत्वाचं कारण म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी बॅचेस मध्ये IVF केलं जातं, म्हणजे कुठेतरी 10-15 कपल्सला कंबाईन करून ती ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन मध्ये नॉर्मल फिजिओलॉजीनुसार किंवा युटिलायझेशन ऑफ मॅनेजमेंट होत नाही, त्याच्यामुळे IVF फेल्युअर होतो. तिसरं महत्वाचं कारण म्हटलं लॅक ऑफ टेक्नॉलॉजी. ज्या ऍडव्हान्स उपचार पद्धती IVF मध्ये आहेत त्या बऱ्याच ठिकाणी नसतात आणि त्याच्यामुळे तो रिझल्ट कुठेतरी आपल्याला कमी बघायला मिळतो. सो ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी असल्यामुळे IVF सेंटर आणि IVF रिझल्टवर फरक पडतो. जसं मी सांगितलं जे ऍडव्हान्स IVF सेंटर आहे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या आहेत जसं आपण म्हटलं ICSI, IMSI, PICSI किंवा लेझर असिस्टेड हॅचिंग
किंवा PGTA, PGD, PGS, त्यानंतर आपण डोनर प्रोग्राम झाले, सरोगसी झालं. सो ह्या नंबर ऑफ ज्या ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, क्लास 1000 लॅब्स झाल्या आणि या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल असतात. तसंच महत्वाचं म्हणजे जे एम्ब्रोलॉजिस्ट असतात, भ्रूणतज्ञ असतात, ते पण आपल्या इन हाऊस असतं. म्हणजे आपली जी ट्रीटमेंट होते ती ट्रीटमेंट ही इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट असते. म्हणजे पेशंटच्या बॉडी प्रमाणे जर आपण IVF केली तर रिझल्ट चांगले मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले जे डॉक्टर्स आहे, IVF कन्सल्टंट आहे, ते किती स्किलफुल आहे, त्यांचं नॉलेज किती चांगलं आहे, याच्यावर IVFचा उपचार जे आहे त्याचा रिझल्ट हा डिपेंड असतो. तर नक्की मी सांगेन IVF उपचार आणि त्याचा रिझल्ट आणि IVF सेंटर याच्यामध्ये फार महत्वाचा संबंध आहे. योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट जर घेतली गेली तर IVFचे रिझल्ट अतिशय सुंदर आपल्याला चांगले बघायला मिळतात. नक्कीच डॉक्टर, हे तुमचं यशच म्हणावं लागेल. तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान असं मार्गदर्शन दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.